माननीय नामदार मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशनानुसार आणि माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षातील पहिलं लोक अदालत आज कराड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रांगणामध्ये पार पडलं। या लोक न्यायालयामध्ये आज प्रलंबित 887 374 प्रकरणांचा निपटारा करण्यात आलेला आहे। ही प्रकरणं तडजोडीनं मिटवून जनतेला सुलभ आणि जलद गती न्याय देण्याचा प्रयत्न आज लोक अदालतमध्ये भाग घेतलेल्या सर्वांनी यशस्वीपणे पार पाडलेला आहे। उत्पाद साहेब यांनी गेले महिनाभर अथक प्रयत्न करून तालुका विधी सेवा समितीसाठी हे योगदान दिलेलं आहे। तसंच या लोक अदालतीमध्ये कराड विधिज्ञ संघाचे अध्यक्ष श्री थोरात साहेब आणि कराड विधिज्ञ संघाचे सर्व सदस्य यांनीही आम्हाला सहकार्य करून उपकृत केलं। त्याचप्रमाणे विमा कंपनीच्या केसेसचा निपटारा करण्यासाठी श्री गोवेकर वकील साहेब यांनीही विशेष योगदान दिलं। या लोकन्यायालयासाठी आम्हाला कराड तालुक्याच्या DYSP राजश्री पाटील मॅडम, कराड सिटी पोलीस स्टेशनचे श्री दराडे साहेब, कराड तालुका पोलीस स्टेशनचे श्री जगताप साहेब, उमरज पोलीस स्टेशनचे श्री पंकज पवार साहेब, मसूर पोलीस स्टेशनचे श्री खरात साहेब आणि तळबीड पोलीस स्टेशनचे श्री भोरे साहेब, तसंच वाहतूक शाखेचे सूर्यवंशी साहेब यांनीही खूप सहकार्य केलेलं आहे। हे आजचं लोक अदालत यशस्वी करण्यासाठी कराड जिल्हा व सत्र न्यायालय तसेच कराड वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश कराड आणि कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश कराड या सगळ्या एस्टॅब्लिशमेंटवर कार्यरत असणारे अधीक्षक श्रीमती सामक मॅडम, श्री लांडगे तसंच सहाय्यक अधीक्षक श्री केंगार, श्री पठारे, श्रीमती दिवेकर मॅडम, श्री बोधे व श्री शिंदे यांनीही खूप सहकार्य केलं आणि नेहमीप्रमाणेच हे लोक अदालत यशस्वी करण्यासाठी कराड तालुका विधी सेवा समितीचे सचिव श्री भोपते यांनीही खूप विशेष प्रयत्न केलेले आहेत। आजच्या या लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, जनकल्याण नागरी पतसंस्था आणि श्रीराम फायनान्स यांनीही आम्हाला विशेष सहकार्य करून उपकृत केलेलं आहे। आजच्या या लोक अदालतीमध्ये सर्व बँका, पतसंस्था, ग्रामपंचायत, फायनान्स कंपन्या, महावितरण यांनी आपली प्रकरणं ठेवलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणे आजही हे लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी कराडच्या जनतेनं आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि आम्हाला उपकृत केलेलं आहे। या सर्वासाठी मी या माझ्या सर्व सहकारी न्यायाधीशांचं, सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचं, सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचं, कराड तालुका विधी सेवा विधिज्ञ संघाचं सर्वांचं मी आभार मानते आणि इथून पुढेही आम्हाला हे सर्वजण असंच उपकृत करतील अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करते। जय हिंद, जय महाराष्ट्र।